घाटकोपरच्या दुर्घटनेचे विधानसभेतही तीव्र पडसाद उमटले। विरोधकांच्या मागणीनंतर विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेला मान्यता देण्यात आली। आणखी किती वेळ गेल्यानंतर सरकार कारवाई करणार असा प्रश्न अजित पवारांनी विचारला। तर मुंबईत गल्लोगल्ली सुनील शितप तयार झाले असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला। तर अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केली। जीव जाणार आहेत हे आपल्याला माहिती नाही। आज दुसराही विषय शेतकऱ्यांचा महत्त्वाचा। आपल्याला असं पद्धतीची मागणी आहे की 57 अन्वये आपण प्रश्नोत्तराचा तास आज थांबवावा, कारण इतक्या लोकांचे जीव गेलेले। ह्याच्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये किती माणसांना म्हणजे ह्या सगळ्या घटनेमुळे माणसं मरणार आहे, हे कधी थांबणार आहे, त्याच्यामध्ये सरकार काय करणार आहे, काय चाललंय काय। अध्यक्ष महोदय स्वतः अध्यक्षांच्याही लक्षात आणून दिलं, अध्यक्षांनी पण त्याच्या संदर्भात दिलगिरी पण व्यक्त करत नाही। समाधान होत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही पण कधी काही झालं तर दिलगिरी व्यक्त करून पुढे कामकाज आपण सुरू करत असतो, परंतु तसं काहीच आता कुणी त्याला महत्त्वच देईन असं झालेलं आहे। ह्या पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे। मुंबई महापालिकेने एक प्रकारचं हे जे पद्धतीने जो सध्याचा कारभार चाललाय हा केवळ अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आणि राजकीय आशीर्वादाशिवाय अध्यक्षपद होऊ शकत नाही, हे आता वास्तव आपण या सभागृहाने स्वीकारलं पाहिजे। स्पष्टपणे महापालिकेच्या आणि ते शितप कोण आहेत त्यांच्या हातमिळवणीची आहे। अध्यक्ष महोदय, या शितपवर तर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। ही सुनील शितपची मुजोरी कोणाच्या आशीर्वाद अध्यक्ष महोदय, कोणाच्या आशीर्वाद गोष्टी अध्यक्ष महोदय? मुंबईच्या गल्लोगल्लीत असे अनेक सुनील शितप आहेत अध्यक्ष महोदय, त्यांचे पोहोचण्याचं काम महापालिका राज्य सरकारकडून आता ठोस कारवाईची आवश्यकता आहे की भविष्यकाळात असे सुनील शितप हे तयार होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।